नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सिंदखेडा पुणे बसमध्ये पाकिटमारी करणाऱ्या 2 महिलांना प्रवाशांनी रंगेहात पकडून दिले राहुरी पोलिसांच्या ताब्यात। मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत सफाई कामगारांकडे समितीचं होते दुर्लक्ष। शेतकरी संघटनेच्या वतीनं कामगारांना हँडग्लोव्ज आणि मास्कचं करण्यात आले वितरण। होर्डिंग्स पडून झालेल्या दुर्घटनेचे पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उमटलेत पडसाद। नगरसेवकांनी केले महापौरांच्या समोर आंदोलन। आणि कोळविहिरे गावामध्ये स्मशानभूमीची झाली मोठी दुरावस्था। वारंवार मागणी करून देखील होते दुर्लक्ष, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी स्मशानभूमीमध्ये सुरू केले उपोषण। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणाला एक गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। सिंदखेडा पुणे बसमध्ये पाकिटमारी करणाऱ्या श्रीरामपूर येथील 2 चोर महिलांना प्रवाशांनी रंगेहात पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिलाय। ही घटना 20 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली आहे। रंगेहात पकडल्यानंतर या चोर महिलांनी बसमध्ये धिंगाणा घातला। यावेळी बसमधल्या महिलांनी या चोर महिलांना चांगलाच चोप दिलाय। सिंदखेडा पुणे बसमध्ये पाकिटमारी करणाऱ्या श्रीरामपूर येथील 2 चोर महिलांना राहुरी तालुका पोलीस ठाणे हद्दीमधील प्रवाशांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय। 20 ऑक्टोबर रोजी दुपारी ही घटना घडली आहे। याबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। सिंदखेडा पुणे ही बस 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान बाबळेश्वर बस स्थानकामध्ये आली होती। या ठिकाणी एक महिला एका छोट्या मुलासह बसमध्ये बसली। बस कोल्हार बस स्थानकामध्ये आली असता दुसरी एक महिला बसमध्ये बसली। यावेळी राजेंद्र दामोदर काळे हे बसमध्ये प्रवास करत होते। बाबळेश्वर इथून बसलेल्या महिलेनं राहुरी तालुक्यातील कोल्हार दरम्यान बसमधील गर्दीचा फायदा घेऊन धक्काबुक्की करत राजेंद्र काळे यांच्या खिशामधील सुमारे 1 लाख रुपये चोरण्याचा प्रयत्न केला। ही घटना काळे यांच्या लक्षात येताच त्यांनी या महिलेला नोटांसह रंगेहात पकडलाय। तर या महिलेच्या हातामधनं नोटा परत घेताना 2000च्या काही नोटा यावेळी फाटल्यात। यावेळी कोल्हार इथून बसलेल्या दुसऱ्या महिलेनं मुलाला उलटी होतीये, त्यामुळे बस थांबवा असं म्हणत बसमध्येच धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला। मात्र बसमधील काही प्रवासी महिलांनी त्या 2 महिलांना चांगलाच चोप दिलाय आणि बस राहुरी बसस्थानकामध्ये आणून थांबवली आहे। मी संगमनेरवरनं बाबळेश्वरला आलो नगरला जाण्यासाठी। बाबळेश्वर स्टँडवर मी आतमध्ये गाडीत चढलो। गाडीमध्ये गर्दी होती। कंडक्टरला विचारलं तर म्हटलं राहुरीला जागा होईल। मी चढल्यानंतर या 2 बायका आतमध्ये चढल्या बाबळेश्वरच्या पुढे आल्यावर काय झालं, एका ठिकाणी एक गाडी पंक्चर झाली म्हणून यांनी 7 लोक दुसरे घेतले गाडीमध्ये। ते लोक ह्याच्याने 2 मिनिटं खाली उतरले, मी खाली उतरलो। त्यावेळेला या बायकांनी खिशाला हात लावला असेल, पाहिलं असेल चाचपून पैसे आहेत। पुढे गाडीमध्ये घुसलो, सगळं झालं। त्यांना पुढे चढवलं मी मागे राहिलो। त्यांनी काय केलं, मुलीला वांती होती सांगून पुढे आले। ते सगळ्या लोकांना धक्का मारून ते पुढे आले। गाडीचे लोक काय म्हणतात, किती जणांना वांती होती अशी? 1 झाले, 2 झाले, 3 झाले। तिची गाडी थांबवा, मला उतरू द्या।
त्याला म्हटलं एक खिशाला हात लावला, मी म्हटलं पैसे गेले म्हणून मी हात लावला, पैसे नाही खिशामध्ये. म्हणून त्याला म्हटलं हे बायको मत उतरव नीचे, गाडी रोकाव. तेव्हा तिथे जरा गडबड झाली, तिने ते पैसे पडले तिथे पायाजवळ टाकले. तिने पैसे पायाजवळ टाकले. पैसे किती होते? पैसे माझे 48 आपलं 86 ते 90,000 रुपये. हे नोटा अशा वाढले ती, अशा नोटा वाढल्यामुळे असं झालं ना, अशा नोटा वाढले ती. या घटनेची माहिती राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील माजी सरपंच अंकुश बर्डे यांना राहुरी पोलिसांनी दिली. सदर बस ही राहुरी बसस्थानकामध्ये येताच हवालदार साहेबराव चव्हाण, कल्लू चव्हाण, वैभव पांढरे यांनी तातडीने तिथे धाव घेऊन या 2 चोर महिलांना ताब्यात घेतलाय. यावेळी या महिलांनी प्रवाशी आणि पोलिसांच्या समोर गयावया करून सोडून देण्याची विनंती केली आहे. मात्र पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यामध्ये आणून बसवलं. या घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. या महिला श्रीरामपूर तालुक्यामधील आहेत अशी माहिती समोर आली आहे. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून बसमध्ये पाकिटमारी या महिला करत आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. कुपवाडमध्ये अनीस आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका भोंदूबाबाचा पर्दाफाश केलाय. मोहम्मद शेख उर्फ हाफिजी असं या भोंदूबाबाचं नाव आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून या भोंदूला त्याच्या घरामधनं ताब्यात घेण्यात आलंय. कुपवाडमध्ये अनीस आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका भोंदूबाबाचा पर्दाफाश केलाय. मोहम्मद शेख उर्फ हाफिजी असं या भोंदूबाबाचं नाव आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून मोहम्मद शेख याला कुपवाड हमालवाडी इथे राहत्या घरामधनं ताब्यात घेण्यात आलाय. हा भोंदू मोहम्मद शेख हा परिसरामध्ये बेकायदा दरबार भरवून येणाऱ्या नागरिकांना दैवी शक्तीची भीती घालणं, लिंबू अंगारा देणं आणि बंधन करून देण्यासाठी पैसे मागत होता. याबाबत एका महिलेनं अनीसशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली आहे. या तक्रारीनंतर MIDC पोलिसांच्या मदतीनं अनीसनं भोंदू मोहम्मद शेख याला एका महिलेकडनं पैसे घेताना ताब्यात घेतलंय. दरम्यान मोहम्मद शेख या भोंदूला MIDC पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्यावरती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. वृत्तसंकलन विभाग, सी24 तास, सांगली. सह्याद्री ॲग्रो संचालित हिवरे कुंभार आणि पिंपळे खालसा येथील राजाभाऊ धुमाळ आणि शरदराव तांबे या 2 मित्रांनी मिळून दूध डेअरी सुरू केली आहे. या दूध डेअरीचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी अनेक मान्यवरांची इथे उपस्थिती होती. शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा आणि हिवरे कुंभार गावं मिळून सह्याद्री ॲग्रोच्या अंतर्गत डेअरी स्थापन करून त्याचं उद्घाटन करण्यात आलं. सह्याद्री ॲग्रो संचालित हिवरे कुंभार आणि पिंपळे खालसा इथे राजाभाऊ धुमाळ आणि शरदराव तांबे हे 2 सामाजिक कार्यकर्ते आहेत. या मित्रांनी मिळून या 2ही गावांच्या शेतकऱ्यांची दूध संकलन करण्याची अडचण लक्षात घेता या मित्रांनी डेअरी स्थापन करण्याचं ठरवलं होतं. पिंपळे गावामध्ये सद्यस्थितीला डेअरी नव्हती आणि पशुपालकांना घराजवळच दूध संकलन करता यावं या उद्देशानं चांगल्या पद्धतीचे रेट देण्याचा मानस त्यांनी केला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा दूध उत्पादन करण्याचा कल वाढतोय. काही शेतकरी तर आपले प्रमुख व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करतायत. भविष्यामध्ये शासनानं चांगले सहकार्य केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं उद्घाटन प्रसंगी सांगण्यात आलंय. यावेळी सह्याद्री ॲग्रो संचालित डेअरीचे उद्घाटन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रमुख पाहुण्यांनी हजेरी लावली होती. यावेळी शिरूरचे सभापती विश्वास आबा कोकडे, माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या दीपालीताई शेळके या मान्यवरांच्या हस्ते या दूध डेअरीचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटन प्रसंगी उद्योजक बाळासाहेब ढोकले, हिवरे कुंभारचे माजी सरपंच अमोल जगताप, माजी सरपंच राहुल टाकळकर, विद्यमान सरपंच राजाभाऊ गायकवाड, पिंपळे खालसाचे सरपंच राजाभाऊ धुमाळ, माजी सरपंच शहाजी धुमाळ, युवा कार्यकर्ते राजाभाऊ साळुंके, फक्कड साळुंके, विकास शिर्के, वसंत शिर्के, विठ्ठल जाधव, रेवणनाथ जाधव आदी मान्यवर आणि पशुपालक शेतकरी इथे उपस्थित होते. तसेच मुंबई विभागाचे IAS अधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी या उद्घाटन प्रसंगी विशेष हजेरी लावली होती. दूध डेअरीची संकल्पना माझे सहकारी मित्र राजाभाऊजी धुमाळ आणि आम्हाला खरं मार्गदर्शन आमचे राहुल टाकळकर आणि सर्वांच्या सहकार्यानं एक कल्पना सुचली की कुठेतरी आपण उद्योग क्षेत्रामध्ये मागं न राहता या डेअरीच्या माध्यमातून
थोडासा अनुभव माझ्यासारख्याला होता आणि बसल्याच्या नंतर सहज विचारणा केली की बाबा हिवरेमध्ये आता भरपूर डेअरी आहेत, म्हणजे सर्वांचा व्यवसाय चालला पाहिजे. त्यानिमित्तानं ताईची या ठिकाणी माईने सोबत सह्याद्री डेअरी चालवली, परंतु काही कारणास्तव ती चालू शकली नाही आणि पिंपळामध्ये पण आबा या ठिकाणी मोठा दूध व्यवसाय आहे. मग त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची गरज कुठेतरी लागली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचा न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आली आणि राजीव आणि या ठिकाणी आम्ही बारामती या ठिकाणी गेलो आणि आम्हाला त्या ठिकाणी सह्याद्रीच्या माध्यमातून या ठिकाणी डेअरी लगेच त्यांनी ताबडतोब देण्याची मंजुरी दिली आणि मग आम्हाला थोडासा कालावधी या ठिकाणी गेला, थोडस काही कारणास्तव थोडस लेट झालं आली, परंतु लेट झालं पण थेट कार्यक्रम या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून घडला आणि आज दसऱ्याचा मुहूर्ताच्या निमित्तानं आम्हाला हा मुहूर्त या ठिकाणी आपल्या सर्वांच्या केंद्र व शीतकेंद्र या डेअरीचा उद्घाटन समारंभ आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी प्रथमतः सगळ्यांना विजयादशमीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते व धुमाळ परिवाराने व तांबे परिवाराने हा जो काही व्यवसाय या ठिकाणी चालू केलेला आहे तो व्यवसाय एखाद्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचावा अशी मी महागणपतीचरणी प्रार्थना करते व आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना हा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न आपण करावा. सरकारी बँका मला वाटतं आपल्याला 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देतात. आपण जर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो तर नक्कीच तुमचा व्यवसाय वाढेल आणि शेतकऱ्याला एक शेतीपूरक व्यवसाय या ठिकाणी चालू होईल, जेणेकरून मला वाटते डेअरीचं पगार हा 15 दिवसाने होत असतो आणि 10 दिवसाने होत असतो. शेतकऱ्याचं कुटुंब या व्यवसायावरती चालत असतं. 2 गायी जरी असल्या आणि कितीही दुष्काळ पडला तरी जर जोडधंदा दुधाचा असेल तर त्या शेतकऱ्याचं कुटुंब या व्यवसायावरती नक्कीच त्या ठिकाणी चालू राहतं. आपल्या माध्यमातून लोकांना या ठिकाणी व्यवसाय उपलब्ध होईल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करते व आपल्याला सर्वांना या व्यवसायासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी डेअरीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या धुमाळ परिवाराला मी मनापासून शुभेच्छा देते. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना उपस्थितांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छाही देते. खरं तर रेखातांनी आता खूप छान मार्गदर्शन केलं, पण मी म्हणेल की शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, परंतु जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे न बघता दुग्ध व्यवसाय देखील हा प्रमुख व्यवसाय होऊ शकतो. आणि मी तर सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करेल की आत्ताच्या काळामध्ये गीर गाईंचं जर तुम्ही जतन आणि संवर्धन केलं तर मला वाटतं ते आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. तसं जर पाहिलं तर गीर गाईच्या दुधाला भाव पण भरपूर आहे, तर मला वाटतं की येत्या भविष्य काळामध्ये आपण गीर गाईंचं देखील जतन करावं. त्याचे 2 फायदे आहेत. एक तर दुधाला भाव खूप आहे आणि त्या पंचगव्यापासून देखील आपल्याला विविध प्रॉडक्ट्स करता येतं, म्हणजे पायाच्या नखापासून तर केसापर्यंत आपल्याला विविध प्रकारचे प्रॉडक्ट बनवता येतात आणि ते अत्यंत त्याला मार्केट आहे. त्याला भाव पण चांगल्या पद्धतीने मिळतो. आणि मला असं वाटतं की जर गीर गाई तुमच्या घरामध्ये असेल, तिचं नुसतं शेण जरी आपल्या अंगणामध्ये पडलं तर त्याच्यामधून मिळणारा ऑक्सिजन हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी म्हणजे आरोग्यासाठी सुद्धा आपल्याला ते फायदेशीर आहे आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा ते आपल्याला फायदेशीर आहे. तर भविष्य काळामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी कमीत कमी एक गीर गाय तरी आपल्या किंवा देशी गाय तरी आपल्या घरासमोर असावी अशा पद्धतीचा संकल्प करूया. त्याचबरोबर मी आमच्या राजूभाऊंच्या वतीने आणि सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने ह्या प्रोजेक्टला मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर. पालिकेच्या अंदाजपत्रकाला मंजुरी होऊन 7 महिने झाले आहेत, मात्र प्रभागामधील कामं होत नाहीयेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेच्या विरोधात निषेध सभा तहकूबी दिली आहे. या तहकुबीमुळे काम करून घेण्यात आणि सत्तेचा गाडा ओढण्यात भाजप सरकार अपयशी ठरण्याचं सिद्ध होणार होतं आणि त्यामुळेच ही तहकुबी मागे घेण्याची नामुष्की भाजपवरती आली आहे. पालिकेच्या अंदाजपत्रकाला मंजुरी होऊन 7 महिने झाले आहेत तरी प्रभागामधील कामं होत नाहीयेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ सभा तहकुबी दिली आहे. मात्र या तहकुबीमुळे सत्ताधारी भाजप प्रशासनाकडनं कामं करून घेण्यात आणि सत्तेचा गाडा हुकण्यामध्ये अपयशी ठरल्याचं सिद्ध होत आहे. त्यामुळे ही तहकुबी मागे घेण्याची नामुष्की भाजपवरती आली आहे. आमच्या प्रभागामध्ये अद्यापर्यंत अवघ्या 5 कामांच्या निविदा लागल्या आहेत. निविदा लावण्याच्या सूचना कनिष्ठ अभियंत्यांना दिल्यास ते थेट आत्महत्या करण्याची धमकी देतात.
आम्ही काम कसं करायचं असा सवाल शहर सुधारणा समिती अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी सर्वसाधारण सभेमध्ये केला आहे. सभेमध्ये अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये बोललं तर ते जाणीवपूर्वक कामं करत नाहीत. प्रशासन मनमानी पद्धतीनं बदल्या करत आहे. प्रभाग समितीमध्ये केवळ चर्चा होते, त्यात कामं होत नाहीयेत. त्यामुळे ही समिती बरखास्त करून टाका. कामं होत नसतील तर नागरिकांना काय उत्तर द्यायची असा सवाल मेंगडे यांनी अधिकाऱ्यांना केलाय. सगळे वर्गीकरण करतो, पण आपले अधिकारी साध्या आतापर्यंत टेंडर लावू शकले नाहीत. ते सभागृह नेते, मी आपला खूप रिस्पेक्ट करतो, तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपली तुमच्या दालनामध्ये चर्चा झाली, मिटिंग झाली की बाबा कर्वेनगर वारजे क्षेत्रीय कार्यालयात किती कामं पेंडिंग आहेत. 300हून अधिक कामं पेंडिंग आहेत. वर्क ऑर्डर झाल्यात फक्त 10 पैकी आमच्या प्रभागात फक्त झाली 1. याला जबाबदार कोण? फक्त या नवीन फॅशन पहिली बंद करा, ती म्हणजे बदल्यांची. माननीय महापौर, 4 महिने झाले मी भांडतोय की आमच्या इथं जेई नाहीये, तुम्ही आमचा जेई बदलला. आमच्या इथं जेई नाहीये, तो जेई भांडून आम्ही एक आणला, त्याच्यानंतर त्याची बदली झाली. एक मॅडम आणल्या, त्या प्रेग्नंट होत्या म्हणून त्यांची बदली झाली. दुसरा आणला, त्याला डेंग्यू झाला म्हणून तो गेला. तिसरा आणला, त्याला तो म्हणतो प्रभाग समितीत म्हणतो की माझ्यावरती कारवाई करा, मी राजीनामा देईल. मला जर काम झाली तर काम सांगितलं तर मी आत्महत्या करेल. जर असं म्हणण्याचं धाडस जर होत असेल आणि तुम्ही जर कारवाई करू नसेल शकत तर तुम्ही राजीनामे द्या. जर आयुक्त साहेबांसमोर जर ह्या संदर्भात सगळी चर्चा झाली की बाबा आठवड्याभरात ह्या सगळ्यांच्या वर्क ऑर्डर व्हायला पाहिजेत, आजपर्यंत एकही वर्क ऑर्डर नाही, याला जबाबदार कोण आहे? हे सगळं हे तुम्ही ठरवून करताय. प्रशासनातले काही अधिकारी जे नगरसेवक बोलतील त्यांच्याविषयी हे ठरून चाललेले षडयंत्र आहे, हा माझा आरोप आहे. हे सगळं ठरून चाललंय. तो बोलणार त्याच्या विरुद्ध हे करायचं, त्याच्या इथलं सगळं डिस्टर्ब करायचं. माझ्या इथले एसआय बदलले, रोज उठल्यानंतर काय फोन येतो, भाऊ गटर तुंबले, भाऊ इथं घुस मेलीये. हे काम आमचं. नागरिकांना आम्हाला उत्तर द्यायला लागतायत. इथनं पुढच्या काळात उद्यापासनं आयुक्त साहेब, मॅडम आणि निंबाळकर साहेबांचे फोटो लावून नंबर लावणार आहे आम्ही की यांना फोन करा, गटार तुंबले, लाईन तुंबली, घुस मेली, इथं हे झाले, यांना फोन करा. आम्ही जबाबदार नाहीये. कारण लोक आम्हाला विचारतायत की का रे भाऊ तू इथं शब्द दिलता, इथं रोड होणार आहे, इथं हे होणार आहे, तिथं ते होणार आहे. जेही नाही नागरिकांचे प्रश्न सोडवायला आलेत आणि जर ते सुटणार नसतील तर आम्ही इथं आंदोलन करू. आंदोलन करतच हा कार्यकर्ता इथपर्यंत आलाय आणि इथनं पुढे पण आंदोलन करण्याची गरज पडली तर आम्ही करू. आणि इथनं पुढं जोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मी इथं सीटवर बसणार नाही. आम्ही सगळेजण खाली बसणार आहोत. तुमच्या परवानगीने आम्ही खाली बसणार आहोत. आणि जर आपण म्हणत असाल खाली बसू नका तर आम्ही सभागृहाच्या बाहेर जाणार. त्यानंतर भाजप नगरसेवक राजेंद्र बराटे, दीपक पोटे, राजाभाऊ लायगुडे यांच्यासह काही नगरसेवकांनी यावरनं प्रशासनावरती जोरदार टीका केली आहे. त्यानंतर सर्व नाराज नगरसेवकांनी थेट प्रशासनाच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ सभा तहकुबी मांडली. त्यामुळे सत्तेमध्ये असूनही कामं होत नसल्यानं भाजपची सभागृहामध्येच मोठी अडचण झाली. सत्ताधारी नगरसेवकांचे विकास कामं होत नसल्यामुळे तहकुबी दिल्यानं भाजपची चांगली कोंडी झाली. त्यामुळे सभा तहकुबी मान्य झाल्यास उद्या मुख्यमंत्र्यांच्या समोरच पक्षाची अडचण होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही तहकुबी मागे घ्यावी यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकांच्यासह महापौरांनी देखील मेंगडे यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ऐकण्याच्या तयारीमध्ये नव्हते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली. काही वेळानं त्यांना योग्य आश्वासन मिळाल्यानंतर मेंगडे यांनी सभा तहकुबी मागे घेण्यास तयारी दर्शवली. नगरसेवक मुख्य सभेमध्ये आपल्या घरची कामं आणत नाहीत, नागरिकांची असतात त्यामुळे ती मार्गी लावली जावीत अशा प्रकारे नगरसेवकांच्या सूचनेनंतरही अधिकारी कामं करत नसतील तर त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी असे आदेश महापौरांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. तसेच यापुढे नगरसेवकांना अशा प्रकारचे प्रश्न मुख्य सभेमध्ये विचारण्याची वेळ येणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आदेश देखील महापौरांनी यावेळी दिलेत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची कोणीही काळजी घेत नाहीये. इथे कोणत्याच सुविधा त्यांना पुरवल्या जात नाहीयेत. वारंवार मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आंबेगाव तालुका यांच्या वतीनं अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी स्वखर्चानं कामगारांना हँड ग्लोव्ज आणि मास्कचं वाटप केलंय. गेल्या काही दिवसांपूर्वी होर्डिंगचा लोखंडी सांगाडा पडून 4 जण मृत्युमुखी पडल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उमटले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सभेमध्ये आंदोलन करत या प्रश्नांकडे लक्ष वेधलंय. यावेळी पालिकेचे अधिकारी जाहिरातदार कंपन्यांकडनं हप्ते घेत आहेत असा आरोप करत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. शहरामधील अनधिकृत होर्डिंग्जवरती येत्या 1 महिन्याच्या आतमध्ये कारवाई करण्यात येईल. होर्डिंग्ज पडल्याच्या घटनेशी रेल्वेचे संबंधित अधिकारी जर दोषी असतील तर त्यांच्यावरती वेळ पडल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असं आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलंय. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर येऊन बेकायदा होर्डिंगच्या विरोधामध्ये आंदोलन केलंय. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ यावेळी घोषणा देखील देण्यात आल्यात. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. कुकडी सहकारी साखर कारखान्याचा 16वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ माजी सैनिकांच्या आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते पार पडलाय. यावेळी आमदार कर्डिले यांनी चौफेर फटकेबाजी केल्यामुळे कार्यक्रमामध्ये एकच हशा पिकला. शरद पवार बोलतात एक आणि ऐनवेळी कृती दुसरीच करतात, हा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे नगर दक्षिण लोकसभेची राष्ट्रवादीची उमेदवारी अरुण जगताप यांना जाहीर केल्याचे आज जरी सांगितलं असलं तरी ऐनवेळी अरुण काकांची उमेदवारीवरनं भोकाडी होऊ नये आणि जर समजा राष्ट्रवादीनं अरुण काकांना उमेदवारी दिलीच तर आपण पक्ष बाजूला ठेवून अरुण जगतापांचं काम करू, असं जाहीर वक्तव्य आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलंय. कुकडी कारखान्याच्या 16व्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. कुकडी सहकारी साखर कारखान्याचा 16वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ माजी सैनिक आणि आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते पार पडलाय. यावेळी कर्डिले पुढे म्हणाले की कुंडलिक तात्या आणि शिवाजीराव नागवडे यांनी कारखान्यामध्ये कधीच राजकारण केलं नाही. त्यामुळे दोन्ही कारखाने आज सुस्थितीमध्ये सुरू आहेत. याउलट नगर तालुक्याचे नेते कारखाना चालवू शकलेले नाहीयेत, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. दिखाव्यासाठी काहींनी खासगी कारखाने उभे केले पण ते जास्त दिवस चालवू शकले नाहीयेत, अशी नाव न घेता त्यांनी माजी मंत्री पाचपुते यांच्यावरती टीका केली आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमामधनं शेतकऱ्यांसाठी आपण कर्ज उपलब्ध करून दिलंय. आमदार राहुल जगताप चांगल्या पद्धतीनं कारखाना चालवतायत, असं देखील कर्डिले म्हणालेत. तसेच श्रीगोंद्याच्या लोकांचा काही भरोसा नाहीये असं सांगत तात्यांचं छत्र हरपल्यामुळे मागच्याप्रमाणेच यावेळेस विधानसभेला एकत्र राहा असा सल्ला देखील कर्डिले यांनी दिलाय. असा सल्ला देखील कर्डिले यांनी नागवडे जगताप यांना दिलाय. तसेच कुकडी कारखान्याला कुंडलिकराव जगताप यांचं नाव द्या असंही त्यांनी सांगितलंय.
लोकसभा उमेदवारीचा संदर्भ देत अरुण जगताप यांच्याकडे पाहत आमच्या सोयऱ्यांचं काम म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल असं खोचकपणे त्यांनी सांगितलंय. नाही तर मला म्हणतात तुम्ही मदत करा आणि इकडे म्हणते कालचं पोरगा आमदार झालं, याला कसं काय मान्य करायचं. माझ्या बाबतीत सुद्धा 1995 तसंच झालं. ऍक्सिडेंटली मी आमदार झालो. त्यावेळेला दोन्ही ज्येष्ठ माणसाला असं वाटलं की त्याला आपला जरासा गणित चुकलं काय, आपणच उभा राहिला सुद्धा आमदार झाला असतो. असंही कधी कधी त्या ठिकाणी मनामध्ये शंका येते. म्हणून मी आपल्याला सांगतो का तसं काय करू नका. जसं मागच्या विधानसभेला सगळे जरी एकत्र राहिले आणि जशी तुम्ही मदत केली तरच आमच्याकडून मदतीची अपेक्षा करण्याचं काम तुम्ही करा. नाही तर आम्हाला पक्षातून उघडे काढताना बाजूला करताना श्रीवंतजेवले माणसं काय करते त्याचा भरोसाच नाही. म्हणून आम्हाला सांगतो का ती कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये वेळ येणार नाही याची दक्षता आणि याची काळजी घेण्याचं काम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करा. काही मंडळींनी कारखाने काढलेच, परंतु कारखाना काढताना त्याच्या पाठीमागे काहीतरी थोडासा हेतू ठेवला. त्याचे परिणाम काय भोगले काय झाले हे प्रत्यक्षात तुम्ही श्रीगोंदा तालुका पाहतोय. तर राजकारणामध्ये असं दाखवलं का माझ्या इतका मोठा कारखाना महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोणी उभा करू शकणार नाही. परंतु उभा केला मात्र किती दिवस चालला, किती दिवस टिकला, काय परिस्थिती झाली या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. यावेळी बोलताना विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप म्हणाले की शरद पवारांनी मला लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितलं आहे. आपल्या शब्दामध्ये शक्ती असल्यामुळे लोकांची कामं मार्गी लागतायत. तर खूप चांगल्या पद्धतीने चर्चा आहेत, सुरू केल्यात. मोठ्या साहेबांनी सांगितलं निवडणूक करायची. म्हणलं आहे आमचा तालुका आमचं होमग्राऊंड आहे. सर्वांचे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आम्ही शहरात काम करतो. तर राजकारणात राहुलदादा असतील सगळेच मंडळी की तुमचे आशीर्वाद असले तर तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असले तर आम्ही रोजशीर कामं करू शकतो. तुमच्या आशीर्वादाशिवाय काही नाही. तर म्हणून निश्चित आम्ही जे शहरातही काम करत असलो तर आधी तुमच्या भावना श्रीगोंदेकरांच्या आमच्या पाठीशी आहे. म्हणून मी काम करत असताना प्रामाणिकपणाने लोकांना भेटणं, लोकांना समजून घेणं, मग तो कोणत्याही पक्षाचा येऊ, कोणत्याही धर्माचा येऊ, कोणत्याही जातीचा येऊ, त्याचं काही पाहत नाही. आणि त्याच्यात आपल्या तालुक्यातलं कोणी बी आला तर आमच्याकडे जास्त काम कोणती कोणाला एखाद्या मुलाट बी घ्यायची आहे तर फोन करा. कुठलं एखादं फायनान्स कंपनीचा प्रॉब्लेम असला तरी ते फोन करा. कुठं हॉस्पिटलचे बिल कमी करायचं, चला देवाच्या कृपेने आम्हाला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने शब्दात एक शक्ती दिलेली आहे आणि त्या शक्तीच्या परमेश्वरा शक्तीच्या माध्यमातून आपण काम करत असतो. तर अशा पद्धतीने श्रीगोंद्यांचा आशीर्वाद सगळ्यांचा आमच्या पाठीशी आहे आणि तो घेऊनच आम्ही पुढील वाटचाल करत आहोत. मी निश्चित काम चांगलं केलं, त्याची फळं मी देवाण दिली. मी विधान परिषद दुसऱ्यांदा निवडून गेलो. मुलगा माझ्या समोरच आमदार, हे व्यायबी आमदार, त्यांची 5वी टर्म आहे. माझी सून एक कॉर्पोरेशनमध्ये आहे, मोठी सून जिल्हा परिषदला आहे. तर सर्व आपण जे कामं करतो त्यातली निश्चित चांगली कामं जर आपली असली त्याची फळं चांगली भेटल्याशिवाय राहत नाही. दरम्यान यावेळी आमदार राहुल जगताप म्हणाले की शिवाजी कर्डिले हे आपले राजकीय गुरु आहेत. कुकडी साखर कारखाना अडचणीमध्ये असताना आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमामधनं 70 कोटी रुपयांचं कर्ज कारखान्याला उपलब्ध करून दिलं. त्यामुळे कारखाना सुस्थितीमध्ये आलाय. चालू वर्षी अडचणी मोठ्या आहेत, परंतु गाळप यशस्वी करून 8 लाख मेट्रिक टनाचं गाळप करण्याचं उद्दिष्ट आहे. आपण विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे निधी मिळण्यात अडचण येते, तेव्हा आपल्याला कर्डिले यांची मोठी मदत होतीये असं देखील जगताप यांनी सांगितलंय. खरं तर आज एका मोठ्या अडीअडचणीतून महाराष्ट्रातली सर्व साखर कारखानदारी पुढे जाते. एका बाजूला त्या ठिकाणी आज पाऊस नाही, ऊसाची वाढ तेवढी झालेली नाही, हुमणीचा त्या ठिकाणी मोठा त्रास शेतकऱ्यांना होतोय. अशा परिस्थितीत ऊसाची अजून परिपक्व त्या ठिकाणी ऊस तयार नाही. मात्र आज शेतकरी आमची गडबड करतायत की ऊस त्या ठिकाणी लवकर नेला पाहिजे आणि म्हणून अशा परिस्थितीत तो सुद्धा ऊस लवकर न्यायचा आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्याला सुद्धा बाजार द्यायचा. एका बाजूला रिकव्हरीचा सुद्धा मोठी समस्या आज या सगळ्या साखर कारखान्यांना अडचणीत त्या ठिकाणी निर्माण होणार आणि म्हणून अशा परिस्थितीत जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून साहेब आपल्या माध्यमातून काकांच्या माध्यमातून जी वेळोवेळी मदत आमच्यासारख्या कार्यकर्त्याला होत असते आणि म्हणून त्या मदतीच्या माध्यमातूनच आम्ही सुद्धा काम करत असताना सर्वसामान्य माणसाला मदत होईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात करतो. आणि म्हणून या 16व्या बॉयलर अग्निप्रतिपादन कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्याला ह्या ठिकाणी एवढंच आश्वस्त करू इच्छितो
की या वर्षीचा सीझन सुद्धा या ठिकाणी मोठ्या अडीअडचणीतून आपल्याला पुढे त्या ठिकाणी जावं लागणार आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीत खरं तर आम्ही सुरुवातीला असं टार्गेट ठेवलं होतं की किमान 9 लाख टनाचं गाळप या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करावं लागणार आहे. मात्र पाऊस, हुमणी या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर ते कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडेल. पण किमान 8 लाख टनाचं गाळप हंगाम या वर्षाचा आपल्याला यशस्वी करायचा आहे, असा सुद्धा प्रयत्न आमचा निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या अडीअडचणी निश्चित स्वरूपात आहे, पण आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाचं कवच हे बरोबर घेऊन पुढे जात असताना या साखर कारखान्याबरोबरच संपूर्ण तालुक्यात विकास कामं करण्यासाठी नेहमी प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना अतिशय जबाबदारी या ठिकाणी सांगावंच वाटतं की आज खरं तर मी राष्ट्रवादीचा आमदार म्हणून या ठिकाणी काम करतो. या ठिकाणी काका पण आपले राष्ट्रवादीतूनच आहेत. कर्डिले साहेब जरी भाजपमधून असले तरी ज्या ज्या वेळी ज्या ज्या ठिकाणी मला त्या ठिकाणी अडचण निर्माण होईल, एखाद्या गावचा रस्ता करायचा असेल, त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून निधी मिळत नसेल तर मी या ठिकाणी कर्डिले साहेबांना भेटून कर्डिले साहेबांना प्रत्यक्षात मी प्रत्येक मंत्र्यांपर्यंत घेऊन जातो. साहेब सुद्धा त्या ठिकाणी येतात आणि आपण आज जे जे विकास कामं या ठिकाणी तालुक्यात करतो, प्रत्येक गावात त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याचं काम करतो, त्याच्यात सुद्धा मोठा सहभाग हा कर्डिले साहेबांचा आपल्याला त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून बरेचसे रस्ते मी तर साहेबांचं सही केलेलं पत्र घेतो काका आणि त्यांच्या पत्रावरच बरेचसे रस्ते टाकून देतो. आणि कर्डिले साहेब भाजपचे असल्यामुळं त्यांचं पत्र तिथं लगेच ऍक्सेप्ट होतंय आणि तातडीने आपल्याला सुद्धा निधी त्या ठिकाणी उपलब्ध होतो. म्हणून अशा पद्धतीची मदत करणारे खरं तर साहेब आणि काका आपल्या सगळ्यांना नेहमी आशीर्वाद देतात. आणि म्हणून आज या ठिकाणी काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. तसेच कुकडीच्या कारखान्यांना वाढीव बोनस देणार आहे. डिंबे ते माणिकडोह बोगद्याबाबत याआधी फक्त पेपरबाजी आणि घोषणाबाजी व्हायची, परंतु अण्णा हजारेंच्या माध्यमामधनं हा विषय आपण सोडवलाय. तसेच राष्ट्रवादीकडनं अरुण जगताप दक्षिणेमधनं लोकसभा उमेदवार असतील. नागोडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे यावेळी म्हणाले की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहून भविष्यामध्ये काम करेल. यावेळी प्रास्ताविक ॲडव्होकेट सुभाष डांगे यांनी केलाय, तर मेजर धारकर, तालुकाध्यक्ष हरदास शिर्के, दीपक भोसले यांची यावेळी भाषणं झाली आहेत. या कार्यक्रमासाठी संभाजीराजे देवीकर, नगरसेवक अख्तार शेख, योगेश भोईटे, कल्याणराव जगताप, विश्वास थोरात, हेमंत नलगे, कारखान्याच्या उपाध्यक्षा ललिता उगले, बाळासाहेब उगले, माजी सभापती मीना देवीकर, वैशाली देवीकर, मीना आढाव, महाराष्ट्र केसरी संदीप बारगुजे, बाळासाहेब मनसुके, कार्यकारी संचालक DN मरकड, नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष केशवभाऊ मगर, अरुणराव पाचपुते, अतुल लोखंडे, बंडोपंत धारकर, सुनील ढवळे, अक्षय काळे यांच्यासह सभासद, शेतकरी बांधव इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी होल्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीचे तीव्र पडसाद पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उमटले. यावेळी सभेच्या सुरुवातीलाच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनाच्या समोर येऊन बेकायदा होल्डिंगच्या विरोधामध्ये आंदोलन केलंय. 15 वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर इथे सफाई कामगार म्हणून कार्यरत असणाऱ्या 14 सफाई कामगारांची कृषी उत्पन्न बाजार समितीकडनं कुठल्याही प्रकारची आरोग्याची काळजी घेतली जात नाहीये. याबाबत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे वारंवार तक्रार केली आहे, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नाही. या ठिकाणी काम करणारे कामगार हे गेल्या 15 वर्षांपासून इथे साफसफाईची कामं करतायत. त्यांच्याकडे आरोग्याची काळजी घेण्यासाठी कुठलंही साहित्य नसल्यामुळे अनेकांना श्वसनाचे आजार झाले आहेत. वारंवार मागणी करून देखील बाजार समितीकडनं कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाहीये. त्यामुळे शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी या कामगारांच्या आरोग्यासाठी आणि एक माणुसकीचं नातं म्हणून स्वखर्चानं या कामगारांना हँडग्लोव्ज आणि मास्कचं वाटप केलंय. कामगार कायद्यानुसार या कामगारांचा आरोग्य विमा, आरोग्यविषयक साहित्य, दिवाळी बोनस इत्यादी सुविधा मिळणं गरजेचं आहे, परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कुठल्याही सुविधा पुरवल्या जात नाहीयेत. त्यामुळेच शेतकरी संघटनेच्या वतीनं एक माणुसकीचं नातं म्हणून या वस्तूंचं वाटप करण्यात आलं, असं बांगर यांनी सांगितलं आहे. तसेच पुढील काळामध्ये या कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर कामगारांना घेऊन आंदोलन करणार असंही त्यांनी यावेळी सांगितलंय. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर या ठिकाणी जे सफाई कामगार गेली 15-16 वर्षापासून काम करतायत, या सफाई कामगारांना बाजार समितीमार्फत कुठल्याही सुविधा त्या ठिकाणी दिल्या जात नाही. मग त्यामध्ये त्या कामगारांचा आरोग्य विमा असेल किंवा त्यांना त्या ठिकाणी धुळीमध्ये काम करावं लागतं आणि धुळीमध्ये काम करत असताना या कामगारांना त्या ठिकाणी धुळीमध्ये काम करत असताना त्यांच्या तोंडात, नाकामध्ये त्या ठिकाणी धूळ जाते आणि त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनं बाजार समितीनं त्या कामगारांना तोंडाला लावण्यासाठी मास्क आणि हातामध्ये सेफ्टी म्हणून हँडग्लोव्ज त्या ठिकाणी पुरवणं गरजेचं असतं. परंतु अनेक वर्ष या कामगारांनी या संदर्भामध्ये मागणी करून देखील बाजार समितीनं किंवा बाजार समितीने नेमलेला जो कोणी ठेकेदार असेल त्याच्या मार्फत या सफाई कामगारांना कुठल्याही प्रकारची सुविधा आरोग्याच्या दृष्टीनं पुरवली आजपर्यंत नाही. आणि म्हणून या सफाई कामगारांनी आमच्यापाशी हे त्यांचं गाऱ्हाणं मांडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं, कारण स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी आणि गोरगरीब कामगारांच्या पाठीमागे सातत्यानं उभी राहिलेली आहे, म्हणून आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही हँडग्लोव्ज आणि मास्क या सफाई कामगारांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिलेले आहेत. आणि हे केवळ आजच नाही, तर जोपर्यंत बाजार समिती या सुविधा त्यांना पुरवत नाही तोपर्यंत हँडग्लोव्ज आणि मास्क कंटिन्यू पुरवण्याचं काम मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी केलं जाईल. आणि भविष्य काळामध्ये या सफाई कामगारांच्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांच्या बाबतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना या सफाई कामगारांच्या पाठीमागे त्या ठिकाणी ठामपणाने उभी राहील आणि या सफाई कामगारांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कटिबद्ध आहे. वेळ प्रसंगी बाजार समितीच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची सुद्धा आमची या सफाई कामगारांना बरोबर घेऊन तयारी आहे. आणि बाजार समितीनं, माझी बाजार समितीला हात जोडून विनंती आहे, सफाई कामगार आज गेली 15-16 वर्ष प्रामाणिकपणे या बाजार समितीमध्ये काम करतोय. या सफाई कामगारांच्या मागणीची दखल घेऊन त्या सफाई कामगारांकडे माणुसकीच्या दृष्टीने त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आणि केवळ कामगारांकडनं काम करून घेणं एवढंच इथपर्यंत बाजार समितीचं काम नाही, तर कामगार कायद्यानुसार ज्या ज्या सुविधा सफाई कामगारांना, संघटित असंघटित कामगारांना पुरवणं गरजेचं आहे त्या सुविधा बाजार समितीनं या ठिकाणी पुरवल्या पाहिजे. आणि बाजार समितीने याची दखल घेऊन भविष्य काळामध्ये या कामगारांना या सुविधा पुरवाव्यात, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. वारंवार आम्ही गेल्या 15-16 वर्ष इथं काम करीत आहे, तरी आम्ही वारंवार आहे ना बाजार समितीकडनं हँडग्लोव्ज आणि मास्कची मागणी केली तरी ते काय आम्हाला देत नाही. स्वाभिमानी शेतकरी तालुका संघटनेचे अध्यक्ष बांगर साहेब यांनी आम्हाला हँडग्लोव्ज आणि मास्क दिले, आम्ही त्यांचे आभारी आहे. साहेब, आम्ही गेले 15-16 वर्षापासून मार्केटमध्ये काम करतो. आम्हाला नको ती कामं करावं लागत आहेत. आम्हाला नको ती कामं करून
झाडू मारायचं, कचरा उचलायचं आणि तेवढी कामं करून पण आम्हाला त्या झाडण्याच्या कामामुळं जो आजार होतोय त्याच्यामुळं पण आम्हाला त्रास होतोय. आणि आम्हाला जर एखाद्या दिवशी त्या आजाराच्या अनुभवामुळे ना खाडा जर झाला तर तो खाडा सुद्धा कापितात आमचा. आणि त्यातून आम्हाला हँड ग्लोव्ज, मास्क यांची वारंवार आम्ही मागणी करून सुद्धा आहे ना आम्हाला मार्केट कमिटीने ना दिलीच नाही. आणि आम्ही पाठीमागं आम्ही म्हणलं आम्हाला युनिफॉर्म द्या मार्केट बाजार समितीचा, तरी पण देऊ म्हणले, अद्याप आम्हाला दिलंच नाही त्यांनी. मग काय करायचं आम्ही? आणि त्यातून आमचं मुलांचं शिक्षण 5,000 रुपयाच्या पगारामध्ये आम्हाला महिना घालवायचा आहे. आणि त्यातून एखाद्याचा 5,000 रुपये महिनाच खर्च होतोय, पण आम्ही त्याच्यामध्ये महिनाभर आहे ना मुलांचं शिक्षण, खाणं पिणं, दवा, डॉक्टर एवढं सहन करावं लागत आहे. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार इथे सालाबादप्रमाणे यंदा देखील नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंडळाच्या वतीने भरगच्च अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार इथे सालाबादप्रमाणे यंदा देखील नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंडळाच्या वतीने भरगच्च अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार इथे सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. जागर नारी शक्तीचा म्हणून नवरात्र उत्सव साजरा करण्याचं हे 13वे वर्ष आहे. गावामधील महिला मुली यांना आपल्याच गावामध्ये दांडियाचा, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, पाककला, होम मिनिस्टर या सर्व कार्यक्रमांचा अगदी मनमुराद आनंद घेता यावा यासाठी आणि सर्वजण एकत्र यावे यासाठी या प्रमुख उद्देशानं गेल्या 13 वर्षांपासून हिवरे कुंभार गावामध्ये नवरात्र उत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे, असं यावेळी सांगण्यात आलं. दरम्यान सध्या नवरात्रामध्ये सहभागी होणाऱ्या गावामधील मुली जेव्हा सासरी जातील तेव्हा मोठ्या अभिमानानं सांगतील की आमच्या गावामध्ये नवरात्राचा उत्सव खूप दिमाखदार पद्धतीनं पार पडतो. तसेच सध्या नवरात्रामध्ये सहभागी होणारी लहान मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देताना तेही सांगतील की नवरात्र उत्सव खूप जोरदारपणे आमच्या लहानपणापासून इथे साजरा करण्यात येतोय. एकंदरीत तेव्हा आम्हालाही त्या गोष्टीचा अभिमान वाटेल. या सर्व गोष्टी आणि उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज तागायत हा नवरात्र उत्सव अतिशय यशस्वीपणे गावामध्ये पार पाडण्यात येतोय, अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. आमच्या हिवरे कुंभार गावामध्ये नवरात्र उत्सवाचं हे 13वं वर्ष अतिशय आनंदाने या ठिकाणी साजरं होत आहे. या ठिकाणी आमच्या या गावामध्ये मध्यवर्ती चौकामध्ये हा उत्सव आम्ही दरवर्षीप्रमाणे साजरा करतो आहोत. तर या देवीच्या उत्सवामध्ये गावातील सर्व महिला मंडळी यामध्ये सहभागी होतात आणि दांडिया किंवा इतर कार्यक्रम असतील त्यामध्ये रांगोळी स्पर्धा आहे, त्यामध्ये होम मिनिस्टर आहे किंवा इतर पाककला या कृती आहेत. या सर्वांमध्ये महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होतात आणि यामध्ये आमचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे महिलांनी एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करावी आणि हे जे काही नवरात्रोत्सव आहे यामध्ये आनंद एकमेकांना वाटून घ्यावा असे आमचे सर्व तरुण कार्यकर्त्यांची यामागे उद्देश आहे. आणि हा जो काही नवरात्रोत्सव आहे हा मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे याचा आम्हा सर्वांना आनंद आहे आणि यापुढेही हा उत्सव असाच साजरा होईल अशी या ठिकाणी आम्ही सर्वजण अपेक्षा व्यक्त करतो आणि या नवरात्रोत्सवाच्या सर्व ग्रामवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. सार्वजनिक नवरात्रोत्सव हिवरे कुंभार ह्या हिवरे कुंभारमध्ये नवरात्रोत्सवाचे 13वे वर्ष आहे. 13व्या वर्षात पदार्पण करत असताना सर्व तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या नवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने एक चांगला निर्णय घेतला. गावात होणारे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये गणपती उत्सव असो, नवरात्र उत्सव असो किंवा गावातील सप्ताह या तिन्ही कार्यक्रमामध्ये की इतर कोणत्याही प्रकारची गाणी न वाजवता धार्मिक संस्कृती जपावं म्हणून फक्त भक्तिगीतं वाजवून हा कार्यक्रम यापुढे साजरा करायचा आणि हा आदर्श आपण आपल्या पूर्ण महाराष्ट्रासमोर दाखवायचा आणि प्रत्येक गावात असेच कार्यक्रम व्हावेत असे सर्व तरुणांची इच्छा आहे आणि सर्वांना मी नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आमच्या सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ हिवरे कुंभारचं हे नवरात्र उत्सवाचं 13वं वर्ष आणि 13व्या वर्षी हा उत्सव साजरा करत असताना खरं तर आम्हाला खूप आनंद होतो. हा उत्सव साजरा करत असताना आपल्या गावामधील महिलांना, मुलींना आपल्या गावातच दांडिया खेळता याव्यात किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील
त्याच्यामध्ये संगीत खुर्ची, पाककला, रांगोळी स्पर्धा, होमस्टेसारखे कार्यक्रम, हे सर्व कार्यक्रम आपल्या गावामध्येच या सर्व कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घेता यावा या प्रमुख उद्देशाने आम्ही हा नवरात्र उत्सव आपल्या गावामध्ये चालू केला. आणि बघता बघता ह्या छोट्याशा रोपट्याचा आज या ठिकाणी वटवृक्ष झाला आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावरती गावामध्ये नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा होतोय. सर्व गावातील सर्व महिलांचा अगदी मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सहभाग आहे. गावातील तरुण वर्ग, ग्रामस्थ सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. एकंदरीत गावामधील जे वातावरण आहे ते खूप आनंदमय आणि जल्लोषपूर्ण वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. यापुढेही अशाच पद्धतीने हा नवरात्राचा कार्यक्रम आम्ही ठेवू. आणि या निमित्ताने मी सर्व ग्रामस्थांना आणि सर्वांनाच या ठिकाणी नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम साजरे करत असताना आपण पाहतो की आपल्याकडनं आपल्या देवाचे, धर्माचे पावित्र्य राखलं जात नाही. आपल्या देवदेवतांच्या समोर आपण वेगवेगळ्या आशयांची काही भलती-सलती गाणी लावतो. मात्र इतर धर्मामध्ये असं पाहायला मिळत नाही. आणि म्हणूनच आपल्या मंडळानं हा निर्णय या वर्षीपासून घेतला आहे की आपण आपल्या देवदेवतांच्या समोर पावित्र्य राखलं पाहिजे आणि फक्त देवदेवतांचीच गाणी इथे लावली जातील आणि त्यांचं पावित्र्य मोठ्या प्रमाणात राखलं जाईल असा निश्चय मंडळानं केला. तसेच भारत सरकारची ग्रामस्वच्छता अभियान ही योजना डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम राबवत असताना आवारामध्ये कचरा होणार नाही याची दक्षता मंडळाकडनं घेतली गेली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी कचरा कुंड्यांची व्यवस्था मंडळानं केली होती. तसेच याद्वारे स्वच्छतेचे आणि स्वयंशिस्तीचं महत्त्व सर्वांना पटवून दिलं गेलं आहे. गावाच्या नवरात्र उत्सव तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मंडळाच्या वतीनं माजी सरपंच श्री राहुल टाकळकर, सरपंच श्री राजाभाऊ गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य श्री विकास शिर्के पाटील, उपसरपंच श्री दत्तात्रय गायकवाड, तंटामुक्ती उपाध्यक्ष श्री अरुण साळुंके, युवा कार्यकर्ते श्री दीपक जगताप, श्री परशुराम साळुंके, श्री सोमनाथ आडगळे, श्री दादाभाऊ गायकवाड हे जातीनं लक्ष घालत होते. अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं नियोजन आणि व्यवस्थापन त्यांनी केलंय. सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुरंदर तालुक्यातील काळेविहिरे या गावामधील स्मशानभूमीची गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वारंवार करण्यात येते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी थेट स्मशानभूमीमध्येच उपोषण सुरू केलंय. स्मशानभूमीच्या विकासाकरिता स्मशानातच ग्रामस्थांना करावे लागले आमरण उपोषण सुरू. कोणी स्मशान देतं का स्मशान? ही शोकांतिका कोळविरे गावच्या गावावर स्मशानभूमी विकासाची मागणी करावी लागली आहे.
तर मुस्लिम कुटुंबाचेही दफनभूमी करता सरकारला साकडे आहे. कोणी गावाला पाणी योजना, चांगले रस्ते, उत्तम रुग्णालय मंजूर करून आणतात. याकरता ग्रामस्थ पुढाऱ्यांना निवडूनही देत असतात. परंतु प्रत्यक्ष पुणे जिल्ह्यातील एका गावाला स्मशानभूमीची भीक मागण्याची वेळ आल्याची घटना घडली आहे. चक्क ग्रामस्थांनी स्मशानभूमीच्या विकास कामाकरिता स्मशानभूमीतच उपोषण सुरू केले आहे. कोळविरे या गावची लोकसंख्या 4 ते 5 हजार असून पुरंदर तालुक्यातील 2 नंबरची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. इतकेच काय, सोन्याची जेजुरी लगत असलेल्या वाल्मिकीची तपोभूमी असलेल्या कोळविरे गावातील लोकांना अंत्यविधीच्या सोयी सुविधा करता मोठा संघर्ष करावा लागत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या गावठाण येथील स्मशानभूमीची मोठी दयनीय अवस्था आहे. वाढलेले गवत, रस्त्याची दुरावस्था, शोककुल लोकांकरिता न बसण्याची व्यवस्था, त्यातच वाढत्या गवतात सापांचा सुळसुळाट, विजेची नाही सोय तर सावलीची बोंबाबोंब, अंत्यविधी करता लागणाऱ्या पाण्यासाठी करावी लागते ग्रामस्थांना ससे होलपट, अशा अनेक गैरसोयी असलेली स्मशानभूमी आहे काय आणि नाही काय असा प्रश्न पडतो. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे प्रेताची अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत आल्यावर असलेल्या खड्ड्यात सुद्धा अंत्यविधी करता प्रेत बसू शकत नाही. याबाबत या गावातील उपोषणकर्ते ग्रामस्थ जगन्नाथ वारगडे यांनी अशा गैरसोयीबाबत वारंवार पुरंदर ग्रामपंचायत समिती, पुणे जिल्हा परिषद यांच्याकडे हेलपाटे मारून कागदपत्रे दाखल करूनही स्मशानभूमी विकास कामाची गंभीर दखल घेतली नाही. त्यातच या गावातील मुस्लिम परिवाराला दफनभूमी नाही. या दफनभूमीकरता मंजूर झालेला निधी कुठे गेला असा खडा सवाल महिला मुमताज पोपट सय्यद यांनी केला आहे. याबाबत कोळविरे उपसरपंच चंद्रकांत झगडे यांनी पंचायत समितीला ठराव पाठवला असून तो ठराव पंचायत समितीने जिल्हा परिषदेला दिला आहे. याबाबत झेडपीने अद्यापही खुलासा दिला नाही, परंतु ग्रामपंचायत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तर वारगडे यांनी सोन्याची जेजुरी असलेल्या देवस्थान कमिटीला मदतीचे साकडे घातले होते, परंतु काहीही मदत अद्याप मिळू शकली नसल्याचेही त्यांनी सांगितले. जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा वारगडे यांनी दिला आहे. जगन्नाथ दशरथ वारगडे, आम्ही कोळविरे गावातील गावठाणामधील स्मशानभूमीसाठी या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेलो आहोत. ग्रामपंचायत कोळविरे, तालुका पंचायत पुरंदर, जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे अनेक वेळा स्मशानभूमीसाठी मागणी करूनही, पत्रव्यवहार करूनही आमच्या स्मशानभूमीचं काम चालू न झाल्यामुळं, काम होत नसल्यामुळं आम्हाला आमरण उपोषणासाठी बसावं लागलेलं आहे. त्यामध्ये शेजारीच श्री क्षेत्र जेजुरी या खंडोबा देवस्थानचं गाव आहे, त्या संस्थांकडेही आम्ही अनेक वेळा या स्मशानभूमीसाठी आर्थिक मदतीची मागणी केली, परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडून सहभाग मिळालेला नाही. सध्या जेजुरी देवस्थान ट्रस्ट फटाकड्याद्वारे लाखो रुपये उडवतं, प्रसिद्धीद्वारे लाखो रुपये उडवतं, पण या गावच्या स्मशानभूमीसाठी, शेजारी असलेल्या स्मशानभूमीसाठी एक छादामही देऊ शकत नाही. याची विलाज नाही. आम्ही त्याच्यासाठी आहे ना पंचायत समितीशी पत्रव्यवहार केलेला आहे. पंचायत समितीने जेडपीला केला आहे. जेडपीला सुद्धा आम्ही जाऊन त्यांच्याशी चर्चा केली, तर ते म्हणले निधी उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला निधी देऊ आम्ही. तरी आम्ही शक्यतो जेवढ्या लवकरात लवकर काही करता येईल त्याचा प्रयत्न आमचा सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा यांचा चालू आहे. कोणी स्मशान देतं का स्मशान, अशी ज्या गावावर वेळ येते म्हणायची ती वेळ आज आलेली आहे. कारण कोळविरे हे वाहल्या कोळ्याचं तपोभूमी असल्यामुळं आणि तीर्थक्षेत्र जेजुरीजवळ असलेलं गाव असूनही या ठिकाणच्या गावाला स्मशानभूमी असली काय आणि नसली काय अशी वाईट परिस्थिती आहे. कुणाच्याही शेतामध्ये प्रेतं जाळायची आणि आपला तो विधी उरकायचा. यामुळे इथले शेतकरी लोक आणि त्यांचे कुटुंब हैराण झालेली आहेत. त्यातच अगदी मुस्लिम कुटुंबालाही दफनभूमी उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून आज उपोषणाद्वारे कोणी स्मशान देतं का स्मशान अशी सरकारला भीक मागण्याची वेळ कोळविऱ्याच्या लोकांना आली आहे. खरंच शासन जागं आहे का आणि ते कोळविऱ्याच्या लोकांना स्मशानभूमी देणार का हा प्रश्न आता मात्र ऐरणीवर आहे. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जेजुरी.
पुणे महानगरपालिका हद्दीमधील बीटी कवडे रोड घोरपडे येथील भाजी मंडईच्या मुद्द्यावरून येथील नागरिकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या वेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलंय। या आंदोलनामध्ये अनेक पक्षांनी सहभाग घेतलाय। पुणे महानगरपालिका हद्दीमधील बीटी कवडे रोड घोरपडी येथील भाजी मंडईच्या मुद्द्यावरती येथील नागरिकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या वेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलंय। आम्हाला येथील आरक्षित पूर्व जागेवरती तळमजल्यावरती भाजी मंडई हवी आहे। पार्किंगसाठी तळघराच्या जागेचा वापर करावा अशी त्यांची मुख्य मागणी आहे। यासाठी विद्यमान नगरसेविका लता धायरकर यांनी पुणे महापालिका आयुक्तांना लेखी पत्र दिले आहे। यामध्ये या सगळ्या बाबींचा उल्लेख करण्यात आलाय। दरम्यान या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगरसेविका सुरेखा कवडे आणि माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के यांनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप, बहुजन महासंघ यांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। संकेत कवडे, संजय कवडे आणि अजित वाघमारे यांनीही याला पाठिंबा दिला आहे। शेकडो महिला, पुरुषांनी तसेच तरुणांनी यावेळी महापालिकेच्या आवारामध्ये जोरदार घोषणाबाजी करत आपल्या भाजी मंडईसाठी चांगलीच कंबर कसली आहे। महानगरपालिका आयुक्तांना भेटण्यासाठी आलो होतो। आपल्या भागामध्ये 14 गुंठे जागा आरक्षित असताना ती जागा बिल्डर प्रायव्हेट मालकीसाठी वापरत होता। आमचा तो पहिल्या मजल्यावर त्या ठिकाणी त्याचं कारस्थान करून पहिल्या मजल्यावर भाजी मंडई करून त्याच्यावरती 7 मजली बिल्डिंग करायचं कारस्थान होतं। आमची मागणी फक्त एवढीच होती की ती भाजी मंडईची आरक्षित जागा आहे, लोकांची हक्काची असती, ती तळमजल असली, तळमजल असली ही मागणी असल्यामुळं मागच्या हप्त्यामध्ये माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून 4 दिवस कोर्टामध्ये ठेवण्यात आलं। त्याच्यामुळे आज डायरेक्ट महानगरपालिकेवरून धडक मोर्चा काढण्यात आला। आयुक्तांनी म्हणलं हा विषय तसा अवघड नाही आहे, सोपा आहे, आम्ही त्याच्यामध्ये सकारात्मक तो भाजी म्हणजे खालच्या मजल्यावर होईल। तुमचं नाव एक मिनिट। प्रशांत अण्णा म्हस्के, माननीय नगरसेवक। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। सिंदखेडा पुणे बसमध्ये पाकिटमारी करणाऱ्या 2 महिलांना प्रवाशांनी रंगेहात पकडून दिले राहुरी पोलिसांच्या ताब्यात। मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत सफाई कामगारांकडे समितीचं होते दुर्लक्ष। शेतकरी संघटनेच्या वतीनं कामगारांना हँडग्लोव्ज आणि मास्कचं करण्यात आलं वितरण। होर्डिंग्स पडून झालेल्या दुर्घटनेचे पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उमटलेत पडसाद। नगरसेवकांनी केले महापौरांच्या समोर आंदोलन। आणि कोळविहिरे गावामध्ये स्मशानभूमीची झाली मोठी दुरावस्था। वारंवार मागणी करून देखील होते दुर्लक्ष, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी स्मशानभूमीमध्ये सुरू केले उपोषण। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।